आपण करत नाहीत. आपण दुसऱ्या अंगाने भक्ती बघतो. यात्रेला गेलतो म्हणला, तिकडच 15 दिवस, 4 दिवस जर आपला संप्रदाय भूतदया सुद्धा सांगतो, बरोबर आहे का? मला प्रमाण देत विषय लांबवायचा नाही. मुक्या जनावराची आपल्याला सेवा करावी लागते, त्यांची व्यवस्था. आपल्याला गावाला जायचं म्हणल्यावर म्हशीची, वगारीची, गाईची, आपल्या घरात जे मुका कोणता प्राणी आहे त्याची व्यवस्था करतो की नाही आपण? त्याला पाणी कोण पाजवल, त्याला चारा कोण घालल, मसडाची व्यवस्था करून जातो की नाही? आणि जायलाच पाहिजे. तशी घरच्या देवपाटावरच्या देवाची व्यवस्था करून जाता की नाही तुम्ही कुठं गावाला? का दरवाजाला किलूप घालून जायचं आपलं? भक्ती भक्ती काय मला सांगा ना तुम्ही. भक्तीचं स्वरूप तुम्ही समजून घ्या. भक्तिसूत्रकार तो सांगतो, पूजा आदिश्व अनुराग हा. बघा आमच्यासारखं आता माझं तर 50-52 वर्षाचं वय. ही सगळी मंडळी माझ्या घराशी जुनी कनेक्ट आहे. आमच्या कुटुंबामध्ये किंवा मला कळते तसं 50 वर्षामध्ये, 40 वर्षात, 45 वर्षात, किंवा बाबा म्हणायचे, मोठे आमचे सगळे मंडळी म्हणायची, कमीत कमी 100-200 वर्षामध्ये आमच्या घरचे देव एक दिवसही पारशे नाहीत. किती किती? 100-200 वर्षामध्ये. तेव्हा त्या देवाचं चैतन्य दिसतंय, तेव्हा ते देवघर बघितलं की प्रसन्न वाटतंय. आलेल्या माणसाला वाटतंय उठूच नाही देवासमोरून. काय पप्पू महाराज, बरोबर आहे? मग घरावर आपल्या सुखाचा वर्षाव असो भगवंतानी केलेला, का दुःखाचा वर्ष असो. पोरायचे लग्न आमच्या घरातल्या पालमलाच करावे लागतात आम्हाला. का? आपण जायचं लग्नाला तिकडं आणि घरचे देव पारशे का? मग हे काय, आता परवा दिवशीच लग्न झालं 4 दिवसाखाली. मंगल कार्यालयातून घरी येते माणूस देवपूजाला. एवढंच नाही मंडळींनो, घरचा जर माणूस मेला ना आमच्या कोणी, तर त्याची मौत करून आल्यानंतर ज्याला विटाळ नाही दुसऱ्याच्या हाताने देवाची पूजा केली जाते. त्या दिवशी सुद्धा तीर्थ घेतल्या जातं. मग चहा मिळाला तर मिळाला, विठाला असा तर उभा भक्तीचा कोणी डांगोरा पिटविल. भक्ती आपल्याला आचरणामध्ये आणायची आहे. भक्ती आपल्याला समजून करायची आहे. आपण नाही करत मंडळींनो. म्हणून त्या भक्तीतला जो आनंद आहे, भक्तीतलं जे प्रेम आहे भगवंताकडून आपल्याला मिळणारं, त्याचा आपण आनंद घेऊ शकत नाही. बरं आपण तर सोडून द्या, आपण अज्ञानी तद्विद्यात मनोमायाम. चला आपल्याकडे अज्ञान आहे, शुकदेव सांगतात, पण बड्या बड्यांना ते मिळत नाही. कोणाकोणाला मिळत नाही तर तुकाराम महाराज कंपॅरिझन करतात. 3 जणांचं नाव घेतलं सुरुवातीला, पंडित, वाचक आणि तिसरी ज्ञानी. तिसरी गोष्ट ज्ञानाला. पंडिताला हा भक्ती प्रेम सुखाचा आनंद मिळत नाही, वाचकाला मिळत नाही आणि ज्ञानाला सुद्धा मिळत नाही. पंडित कोणाला म्हणतात? ज्याचं आडनाव पंडित आहे ते पंडित कोणाला म्हणतात? शब्दांचे अनेक अर्थ ज्याच्याजवळ आहेत आणि त्या शब्दाच्या अनेक अर्थामध्ये जो आपल्याला त्या शब्दाचं आकलन करून देतो, म्हणजे ज्ञान असं पाजळतो. स्वतः तो किती सांभाळतो न सांभाळतो हा विषय वेगळा आहे. कळायले का बोलणं? पण सांगताना मात्र ते असं सांगायचं की बघायचंच काम नाही. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. पण घरून मात्र कीर्तन ठरवल्याशिवाय निघायचं नाही. कीर्तनाची फीस ठरवल्याशिवाय निघायचं नाही. प्रमाण देताना कसं द्यायचं? बाबा बघायचं काम. कळाले का? आपण त्यांना पंडित म्हणतो, आपण शहाणे म्हणतो, आपण त्यांना फार उपमा देत असतो. अर्थावान सपंडिता अशी एक साधी सरळ व्याख्या. काही काही आडनावाचे सुद्धा जे पंडित असतात ना, तेही म्हणजे जरी त्यांचं आडनाव असलं तरी ते विद्वानही असतात, ज्ञानी असतात. अशातला काही भाग नाही मंडळीनो. आपल्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये वामन पंडित होऊन गेले, मोठे मोठे ज्ञानी होऊन गेले, जिद्दी होते ते. नावही त्यांचं आडनाव पंडित आणि तेही भलते जिद्दी होते, अभ्यासू होते. कळायला तुम्हाला सहज सांगतो त्यांचा एक प्रसंग. भागवत महापुराण आहे ना, त्यांनी पहिल्या श्लोकापासून व्याकरण दृष्ट्या एक एक श्लोक समजून घेण्याचं ठरवलं. व्याकरण दृष्ट्या वामन पंडिताला 3 प्रकारचं व्याकरण येत होतं आणि प्रत्येक श्लोक ते असं व्याकरण दृष्ट्या त्याचा अभ्यास करत होते. मग एक श्लोक असा आला समोर भागवतातला की तो व्याकरणाच्या कोणत्या प्रकारामध्ये बसत नाही. वामन पंडित विचलित झाले थोडे. वामन पंडिताला वाटलं व्यासाने असा कसा श्लोक लिहिला हा.
कोणत्याच व्याकरणाच्या प्रकारामध्ये बसत नाही. म्हणून ते वामन पंडित भागवत ग्रंथ घेऊन आपल्याकडची जी त्या काळातली विद्वान मंडळी आहे त्या सगळ्या मंडळींना भागवत ग्रंथ दाखवायला नेला आणि हा श्लोक मला समजून सांगा म्हणून विद्वानाकडे जाऊ जाऊ ते म्हणू लागले. अर्थाला तशाला तसा कोणी अर्थ सांगेल मी आता म्हणल्यावर, पण व्याकरण दृष्ट्या समजून सांगायचं कोणाला जमलंच नाही आपल्या इकडं त्या काळात. पण वामन पंडित जिद्दी असल्यामुळं वामन पंडितांनी भागवत ग्रंथ घेऊन काशी गाठली. कारण काशी म्हणजे विद्येचं माहेरघर, तिथे एकापेक्षा एक मोठे विद्वान. काशीमध्ये सगळ्या विद्वानांकडे जाऊन हा श्लोक मला समजून सांगा, व्याकरण दृष्ट्या समजून सांगा. पंडित वामन पंडित म्हणत होते. कोणी समजून सांगून गेलं, नुसता अर्थ तर कोणी सांगेल ना. विभक्ती प्रत्यय संधी विग्रह कोणते कोणते अलंकार कोणाला येणार आहे तेवढं कठीण कळालं, कोणी सांग ना. आणि तो श्लोक होता मंडळींनो, भगवान श्रीकृष्ण कंसाला मारताना कसा दिसत होता, दशमस्कंदातला श्लोक होता. मल्लानां नृणां नरवराम स्त्रीणां स्मरो मूर्तिमान गोपानां स्वजनां सतां क्षितिभुजां शास्त्रास्वपीतो शिशु मृत्युरभोजपतेर्विरांग विदुषां तत्वं परम योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रंगम गतस्साग्रजा. हा श्लोक होता. कोणी सांगणं समजून. मग वामन पंडित काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये गेले आणि भगवान शंकराच्या समोर भागवत ग्रंथ ठेवला आणि म्हटले, जोपर्यंत हा श्लोक मला कोणी समजून सांगत नाही व्याकरण दृष्ट्या तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस झाले. चातुर्य भूषणम नार्या, कैलास पर्वतावर आई साहेबांचं लक्ष गेलं काशीमध्ये पार्वती मातेचं. आणि माझ्या भगवान शंकराला त्यांनी आठवण करून दिली की स्वामी, आपल्या मंदिरामध्ये काशीला कोणीतरी एक वामन पंडित नावाचा विद्वान बसलाय, त्याची कोणती अडचण आहे ती दूर करा. 3 दिवस झालं त्यांना अन्न पाणी घेतलेलं नाही, आणि जर जास्त दिवस झाले आणि त्यांनी जर तिथंच देहाचा त्याग केला आपल्या मंदिरामध्ये तर आपल्याला ब्रह्महत्येचा दोष लागेल. आई साहेबांनी आठवण करून दिली. भगवान हसले आणि पार्वती मातेला म्हटले म्हणे की त्याची अडचण मी नाही दूर करू शकत. बस, त्याची अडचण मी नाही दूर करू शकत. आईसाहेब म्हटले, अशी कोणती गोष्ट आहे की माझ्या भगवान शंकरला माझ्या स्वामीला जमत नाही. एवढा मोठा देव, दैवतम परमम महान, सांगा ना ती अडचण, दूर करा त्याची अडचण. तर भगवान म्हटले, पार्वती तुला काय सांगू, तो जो वामन पंडित आहे ना तो भागवतातला कोणता तरी श्लोक व्याकरण दृष्ट्या समजून सांगा म्हणायलाय. आईसाहेब म्हटल्या जा सांगा. भगवान म्हटले माझं अंगणवाडीमध्ये ऍडमिशन नाही. भगवान कुठं राहतात? स्मशानामध्ये राहतात. शंकर कुठं राहतात? मला येत नाही म्हटले ते काय आहे ते. मग आई साहेबांनी आठवण करून दिली. आणि स्त्री खरंच चतुर असते, चतुर असायलाच पाहिजे. अश्वस्य भूषणम वेगो मतस्यात गजभूषणम चातुर्य भूषणम नार्या. स्त्रीचं चतुरपण हे पुराणांनी मान्य केलंय. आई साहेबांनी लक्षात आणून दिलं पार्वती मातेनं भगवान शंकरला की स्वामी भागवत सांगितलं कोण सांगितलं? शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला. मग बोलवा शुकाचार्याला कैलास पर्वतावर. भगवंताला आनंद वाटला की बरं झालं तू लक्षात आणून दिलं म्हटली. मग शुकाचार्याला कैलास पर्वतावर बोलवलं आणि शुकाचार्यांनी प्रणाम केला. देवदेव महादेवम, भगवान आज्ञा काय? काही नाही शुका, काशीला जा आणि तो कोण पंडित आहे ना त्याला जाऊन तो श्लोक समजून सांग. निगमकल्पतरोर गलित फलम शुकमुखामृतम द्रवसंयुतम. शुकाचार्य महाराज पोपटाचं रूप धारण करतात आणि काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या कळसावर जातात आणि तो पोपट कळसावर बसून वामन पंडिताला ऋग्वेदातला एक मंत्र लक्षात आणून देतो. कारण पंडित आहेत ते, विद्वान होते. विढाला विढाला त्यांचाही वेदाचा अभ्यास होता. ऋग्वेदामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, तो पोपट वामन पंडिताला सांगायला आहे. अष्टो, हा ऋग्वेदातला मंत्र, अष्टो व्याकरणम प्रोक्तम तस्मै पाणी नये नमा. हे वामन पंडित 8 प्रकारचं व्याकरण आहे, तुला 3च प्रकारचं येते. तो जो श्लोक आहे 4थ्या प्रकारातला आहे.
मोठे मोठे जे पंडित आहेत, मोठे मोठे जे विद्वान आहेत, या सगळ्यांसमवेत जगद्गुरु तुकोबराय तुलना करतात. आम्हाला जो प्रेमसुखाचा आनंद मिळालाय तो कोणी आडनावाचे असतील पंडित किंवा कोणी खरं पंडित असतील त्यांना सुद्धा तो मिळाला नाही. पंडित वाचका ज्ञानियासी तिघांचा यादीमध्ये समावेश आहे. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये वाचक आहे ना, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्यालाही भक्ती प्रेम सुखाचा आनंद मिळाला नाही, त्यालाही मिळाला नाही. का? तर क्षमा मागून बोलतो मी भागवताचा वाचक आहे ना. म्हणजे आम्ही असं वाचायलोत की शुकाचार्याला कमी कळते पण आम्हाला जास्त कळते. बघा ते आमचं आव्हान भागवत सांगता नाही, बरोबर आहे. आता रामायणाचा वाचक त्याला वाटते वाल्मिकी ऋषीला काही जमलंच नाही, आपणच आहेत काय ते कळायले की. वाचकांना प्रेमसुख का नाही मिळालं? तर ते इतक्या अहंकारी वृत्तीनं, आता आम्ही भागवत एवढ्या अहंकारी वृत्तीनं वाचायलो, आम्ही रामायण एवढ्या अहंकारी वृत्तीनं वाचायलो की त्या प्रेमसुखापासून आम्ही दूर चाललो. म्हणजे वाल्मिकी ऋषीला काही जमलंच नाही, समजा आपल्यालाच काय जमतंय ते जमतंय. एके ठिकाणी तुम्ही बघितलं हाबूक ठोकून सांगू लागले. म्हणजे वाल्मिकी ऋषीपेक्षा सुद्धा काय झालं, हाबूक ठोकून असते. अरे ते ग्रंथ आहे ना, वेदप्रणीतो धर्म, हा नम्रता आहे की नाही काही त्या ग्रंथाच्या बाबतीत. ओवी पूर्ण होऊ द्यायची नाही वाचणाऱ्याची. लक्ष्मणे रणात ध्वज सारथे छेदोने रथ, रावण केला हाताहात संग्रामात. ते रावण केला हाताहात म्हणून द्यायचं ना, ह्यानं सुरू करायचं अगोदर सांगणाऱ्याने. कळायले का? म्हणून वाचकाचा सुद्धा नंबर घेतला जगद्गुरु तुकोबरायांनी. प्रेम सुखापासून माणूस दूर चालला. मी जरी पंडित असलो तरी मी दूर आहे, मी वाचक जरी असलो तरी मी त्या प्रेम सुखाचा आनंद घेऊ शकत नाही. आणि ज्ञानाच्या बाबतीत तर बोलायचंच काम नाही मंडळींनो. म्हणजे तो अगोदर तर अहंकारी असतो. असं म्हटलं जातं की अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी. अगोदर तर माणसाला थोडं येऊ लागलं आमच्यासारख्याला तर आम्ही अहंकारी बनतो. कळाला का? गोकुळातली गवळण आहे ना, ती रास क्रीडेमध्ये ज्या वेळेला नृत्य करत होती भगवंता समवेत, त्या गवळणीला तर अहंकार आला अचानक की देव आमचाच आहे किंवा देव माझाच आहे. प्रत्येक गवळणीला वाटू लागलं मी असा हात केला की देवही असा हात करायला, मी असा हात केला की देवही असा हात करायला आहे, देव फक्त माझा आहे, देव फक्त माझा आहे, असा अहंकार निर्माण झाला. देव वृंदावनामध्ये एका क्षणामध्ये गुप्त झाले. आणि मग सगळ्या गवळणी विरहाने व्याकुळ झाल्या आणि माझ्या भगवंताचा शोध घेऊ लागल्या, कुठेस म्हणून. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर या सगळ्या गवळणींनी आपला अहंकार नष्ट करून जे भगवंतासाठी गीत गायलं त्याला भागवतामध्ये गोपी गीत असं म्हणतो. जयति तेधिकम जन्मनाम रजा श्रयति इंदिरा शश्वदत्रहि दयिति दृश्यताम तिक्षुस्तावकाम स्त्वयि धृतावताम स्वाम विचिन्वते शरदुदासये साध. हे सगळं गीत लिहिलं, गीत म्हटलं. अहंकार गेला, मग भगवान परमात्मा प्रगट झाले. विडाला ज्ञानी म्हटलं की मग अहंकार आला. म्हणून तो भक्ती प्रेम सुखापासून दूर गेलेला आहे. मला काल्याचं कीर्तन नाही, माझं पण उगाच सांगतो. गोकुळातल्या गवळणीचा म्हणून तर अधिकार मोठा आहे मंडळींनो. कळाला का? तर त्या गोकुळातल्या गवळणी भक्ती प्रेम सुखाच्या अधिकारी आहेत. अभंगातला पहिला जो शब्द आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट, भक्ती प्रेम सुख. गोकुळातला गोपाळ भक्ती प्रेम सुखाचा अधिकारी आहे. गोकुळातली गवळण भक्ती प्रेम सुखाची अधिकारी नाही. गवळणींचं जर वर्णन बघितलं ना, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात शहाणपणे वेदमुखा गोपिका त्या ताकटी. तुकोबरायांचे शब्द आहेत ताकटी. ताकटी म्हणजे सून म्हणणारी गवळण. प्रेमसुखाचा कसा आनंद आहे म्हणायलो. सून म्हणणारी गवळण नीट आहे का, काम करून करून थकली, गोठ्यातलं शेण आणखी काढायचं राहिले, भरायचं राहिलेले, हात भरलेत, घामाच्या धारा यायल्यात, केस विस्कटलेलेत. कळायले का? पण भूक लागली तिला.
सासू घरी नाही म्हणून घरामध्ये आत जाते आणि ताकाचा डेरा उचलते आणि गटगट गटगट तोंडाला लावते. तोंडाला लावत असताना तिची एक नजर दरवाजाकडे, सासू येते की काय. काय तुकोबरायांनी कल्पना केली माझ्या. आणि अशा गडबडीमध्ये ती ताक पिते भरलेल्या हाताने. अर्ध ताक तोंडात जाते आणि अर्ध ताक अंगावर सांडतय. सांडलेल्या ताकावर सुद्धा माशा बसल्यात, घामाचे लोंडे, केस विस्कटलेले, शेणाने हात भरलेले, आणि हे भगवंताचं स्मरण होत आहे. तसा अवतार घेऊन, तसा चेहरा घेऊन ती गवळण नंदबाबाच्या अंगणामध्ये जाते आणि रांगत असलेल्या भगवंताला कडेवर घेते, भगवंताला चुंबन देते. भगवंताला ते आवडतंय का, तर प्रेम सुख आहे त्याच्यामध्ये. त्या क्रियेमध्ये त्यांच्या प्रेम सुख आहे. भगवंताला त्या प्रेम. हे पहा, मथुरेमध्ये राहून देवाला कंसाला मारता आलं नसतं का. जन्माला जन्माला गोकुळाला आणायची काय गरज होती यायची. पण गोकुळामध्ये प्रेम सुख आहे. विठाला विठाला गोकुळामध्ये प्रेम सुख आहे. म्हणून ताकटीय गवळण. माता भगिनींनो क्षमा मागून बोलतो, मी नेहमी बोलतो हे वाक्य. गोकुळ, आता तुम्ही नाही म्हणा, फक्त गोकुळातल्या गवळणीला पॉन्ड्स पावडर लावायला मिळालं, तुम्ही म्हणू नका, त्यांना म्हणू द्या. गोकुळातल्या गवळणीला पॉन्ड्स पावडर लावायला मिळालं नाही. गोकुळातल्या गवळणीला गोदरेज नंबर 1 साबण लावायला मिळाली नाही. गोकुळातल्या गवळणीला फेअर अँड लवली लावायला मिळाली नाही. गोकुळातल्या गवळणीला झेड पावडरचं नाव सुद्धा माहीत नाही. गोकुळातल्या गवळणीनं लिपस्टिक कधी लावलं नाही. म्हणा की नुसतं नाही म्हणायला काही पैसे आहेत का. गोकुळातल्या गवळणीनं भोवया कधी प्लकिंग केल्या. साधी गवळण आहे ती, तुकोब्बार आहे म्हणतात का, तर भक्ती प्रेम सुखाचा आनंद आहे तिच्याकडे. आपण एवढं, म्हणजे तुम्ही नाही, आपण समजा, मी असो का कोणी असो, आपण एवढा भक्तीमध्ये आवा आणतो मंडळींनो. त्या आवामध्ये किंबहुना त्या अहंकारामध्ये आपल्याला प्रेम सुखाचा आनंद मिळत नाही. बरं, कधी देवाकडे विनंती करत नाही आपण, प्रेम सुख देई, प्रेम भजन कीर्तन, प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन सगळं व्यर्थ आहे मंडळीनो. प्रमाणातीत विषय लांबवायचा नाही आपल्याला. गवळणीजवळ भक्ती प्रेम सुखाचा आनंद आहे का, तर गवळणींचा जर अधिकार बघितला आणि तिच्यातलं एक एक लक्षण जर बघितलं भक्तीचं, इकडे लक्ष द्या. नारद भक्ती सूत्रामध्ये आलं गुणरहितम. गोकुळातली गवळण गुणरहित आहे. गोकुळातली गवळण कामनारहित आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम, असं सूक्ष्मतरम. भक्तीमध्ये या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण गुणरहित असावं लागतं. माझं कीर्तन चांगलं झाल्यावर मला कोणी म्हणू नये कीर्तन चांगलं झालं म्हणून, आणि मला ऐकायला सुद्धा ते येऊ नये. आपण तर 4 जणांना विचारतो, कसं वाटलं कीर्तन, कसं वाटलं कीर्तन, कसं वाटली चाल, कशी वाटलं वाजवणं. गुणरहित राहावं लागतं भक्तीमध्ये, कळायलंय का. लोकांनी तर म्हणूच नाही, आणि आपणही विचारत जाऊ नये तीनदा लोकांना. आपण विचारतही जात जाऊ नये आणि आपण सांगतही जात जाऊ नये आज कुठं चाललो ते भलतं सुरू झालं सध्याच्या काळात आमच्या संप्रदायामध्ये. व्हॉट्सअपवर इकडं तिकडं इथली सेवा, काल झालेली सांगायची, उद्याची सांगायची आणि आजची सांगायची. गुणरहितम कामनारहितम. बघा, कोणती इच्छा नाही गोकुळातल्या गवळणींची. एक विषय येतो सकळांचा हरी. बरोबर आहे. कामनारहित भक्ती असावी, काही मागणे हे अमानुचित. भक्तीचं स्वरूप तर लक्षात घ्या ना. म्हणून मी मागे बोललो असेल, बऱ्याच वेळेला बोलतो, कधी चॅनलवर ऐकत असताल तर तुम्ही बघा. तुम्ही मागू नका माता भगिनींनो तांब्याभर पाणी घालून माझ्या भगवान शंकराला काही.
मुलाला पास कर म्हणून मागायचं नाही, मुलाचं लग्न होऊ दे म्हणून मागायचं नाही, नोकरी लागू दे म्हणून मागायचं नाही, तांब्याभर पाण्यामध्ये. त्याला भक्ती म्हणतच नाहीत. कोण सांगायले ते आम्हाला कळण झाले तशी भक्ती. कळायले का? भक्तीचं स्वरूप तर समजून घ्या ना आपण. भक्ती सूक्ष्मतरम आहे. प्रत्येक गोष्टीचा पहिल्यांदा विचार देवाचा, मग आपला. सूक्ष्मतरम. रघुनाथ गुरुजी परभणीकरांचं चिंतन एका वाक्यात सांगतो. पहिल्यांदा विचार देवाचा, मग आपला. मला उत्तर द्या बरं लगेच. पत्नी देहासाठी का देवासाठी? बायको देहासाठी का देवासाठी? अवघड आहे. सूक्ष्मतरम. याचं उत्तर आध्यात्मिक चिंतनामध्ये देवासाठी. कळालं का? मी देवपूजेला बसलो की माझ्या पत्नीनं देवासाठी नैवेद्य तयार करायचा पटकन, आणि माझी पूजा होत आली की ते ताट देवघरापर्यंत आलं पाहिजे. ते करण्यासाठी ती आहे. आणि मग केलेलं तर आपल्यालाच खायचंय. नंतर देह धर्मासाठी मग ती. कळायले का? इतका सूक्ष्म भाव आहे भक्तीमध्ये. स्वयंपाक करायचाच आहे ना, खायचा आपल्यालाच आहे, पण करायचा तर देवासाठी करायचा. देवाला नैवेद्य लागतो म्हणून मग आपण खायचा. त्याला भक्ती म्हणतात. मी म्हटलं ना, दिवाळीत केलेले लाडू, करंज्या, चकल्या देवाला का जावयाला? धोंड्याचा महिना आता मे महिन्यामध्ये पासून सुरू होते, 17 मे पासून. धोंडे देवाला अगोदर का जावायला अगोदर? कशाचे? हो म्हणायला कुठं देव की. मी म्हणलं ना तुम्हाला, 3-3, 4-4 दिवस देवायला काही नसते. बरोबर आहे. म्हणजे सूक्ष्मतरम म्हणालो आपण. आपली प्रत्येक किंवा भक्तीची एक साधी व्याख्या लक्षात आणून देऊ का? आपण म्हणजे मी सुद्धा आलो त्यात. तुम्ही आम्ही भगवंतासाठी केलेली जी जी क्रिया असेल ती ती भक्ती म्हणून ग्राह्य धरल्या जाते. विठाला तुम्ही आम्ही जी जी क्रिया भगवंतासाठी करू ना, जे आधी जव पंडू स्वतः सर्व कर्मे मजा अर्पिता. 18व्या अध्यायातल्या गोया बघा. ते देची प्रसन्नता लाहेची माझी, पाठी माझ्या ये प्रसिद्धी, माझे ज्ञान जाये शुद्धी, ते ने मिसळ जे त्रिशुद्धी, स्वरूपी माझ्या भाव बळे आकळे. संत वाङ्मयामध्ये शेकडो प्रमाण वाचायला ऐकायला मिळतात मंडळींनो. कळालं का? आपली प्रत्येक क्रिया भावयुक्त अंतःकरणाने त्याच्यासाठी असावी, तीच भक्ती आहे. भक्तीचं स्वरूप समजून घ्या. आणि अशी जर आपण प्रत्येक क्रिया त्याच्यासाठी केली तर प्रेमसुखाचे आपण अधिकारी होतो. पण मी भागवत सांगताना त्याच्यासाठी सांगत नाही. लोकांनी म्हणावं नारायण महाराज पालमकरची काय कथा आहे बाबा,
माझा कसा प्रभाव पडेल भागवतापेक्षा, तिथं गोष्ट फिसकली. कळायले का? मग पंडित असो, वाचक असो, का तिसरा ज्ञानी असो, ज्ञानी तर आपला विषय चालला तो तर अहंकारीच असतो मंडळींनो. काय एवढा त्याच्यापाशी अहंकार असतो. महाराजांचे कित्येक प्रमाण आहेत आपल्याकडे. कळालं? थोडं जर येऊ लागलं तर माणूस किती आता आव्हानात असतो सध्याच्या काळामध्ये. मग त्याला सुद्धा भक्तिप्रेम सुखाचा आनंद नाही. आमचे बाबा जुन्या काळातला एक दृष्टांत सांगायचे ज्ञानाच्या बाबतीत, अहंकाराच्या बाबतीत. पण ते थोडं ग्रामीण टच आहे त्याला, म्हणून मी सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळी ते लहानपणी किंवा ग्रामीण भागामध्ये, आता कमी झालं थोडं, ते गुराखी असतात ना आपली, गाई म्हशी वगैरे, जनावरं वळणं वगैरे वगैरे, त्यांना आपण गुराखी म्हणतो ना. तर जुन्या काळामधली ते 5-7 जणांची गावातली एक मित्राची कंपनी समजा, आपली मित्रमंडळी, गुराखी गाई म्हशी वळायच्या, हे करायचं. पण तितक्यातूनही एक जण थोडा थोडा शिकत होता. आणि पहिल्या काळात थोडं कमी शिकलं की नोकरी लागायची त्याला. त्या 5-7 जणांपैकी एकाला काय लागली? नोकरी लागली. आता नोकरी लागली त्या गावाला, ते गेला समजा, सुरू झालं त्याचे ते पोस्टिंग. पण ते ज्या ज्या वेळेला गावाकडे आला ना, त्या वेळेला त्याचे जे सोबतचे होते की नाही, त्यांना फारच कमी समजायचं. काय तुमचं जीवन असंच आहे म्हणायचा, आयुष्यभर आता मजुरीच करावं लागते, हेच करावं लागतंय, बघा बरं माझं कसं झालंच कल्ल्या, असं ते बोलायचं समजा. ते बिचारे उपजीविका आपली भागवण्यासाठी कुठं रोजंदारी करायचे, कुठं मजुरी करायचे, कधी सालानं कोणी राहत असेल, त्याचे लहानपणचे दोस्त ते पुन्हा वापस कधी आलं की तेच. असं बरेचदा त्याच्या गावाकडच्या त्या सगळ्या मित्रांनी ऐकलं. हे सगळे एके ठिकाणी बसले आणि हे विचार करू लागले, गावाकडचे मित्र जुने आपले सगळे शेतमजुरी करणारे, हे करणारे. ते म्हणले हे कवाय आले की आपल्याला असंच समजायले, म्हणले कमी समजायले, असं हिनवून बोलायले, हे किती ज्ञानी झाले रे म्हणले. त्याला वाटायले नोकरी लागलं म्हणजे फार शहाणा झालो काही. बघू बरं म्हणले हे किती शहाणा आहे ते. ह्या 5-6 जणांनी त्या गावाकडच्या काय केलंय म्हणे, एक पत्र पाठवलंय त्याला. पूर्वीच्या काळी पत्र असायचे ना, त्याच्या नोकरीच्या गावाला, तिथं जे राहत होतं ना, जिथं ते त्या पत्त्यावर, आणि पत्रातली एकच ओळ आमची बाबा सांगायचे आमचे. काय लिहिली ती नीट आहे का ओळ, काय लिहिली त्या गावाकडच्या ज्याला कमी समजत होते की नाही, गावाकडच्या मित्रांनी त्याला पत्र लिहिलं. प्रिय मित्र, त्याचं काय नाव असेल ते, सुरू केलं पत्र लिहायला. तुला कळवण्यात अत्यंत दुःख होते की तुझी पत्नी सौभाग्यवती विधवा झाली, तू गावाकडं लवकर परत ये. पत्र टाकलं पोस्टामध्ये. 2 दिवसानं 3 दिवसाच्या फरकानं पत्र तिकडे मिळालं. ते स्वतःला शहाणा समजत होता ना ज्ञानी, रूम उघडली असेल आणि ते गावाकडचं पत्र पोस्टमॅननं टाकून गेलेलं. ते बघितलं, अरे आपल्या मित्राचं पत्र आहे, काय लिहिलं, आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय मित्र, काय त्याचं नाव असेल ते, तुला कळवण्यात अत्यंत दुःख होते की तुझी पत्नी सौभाग्यवती विधवा झाली, गावाकडं परत ये. कळाव की बेट्याला. पत्र हातात घेऊन तसाच विचार करायला. म्हणला काल परवाच गावाकडून आलो, म्हणला गावाकडे गेलता सुट्टीचं. ती काही म्हणली नाही, म्हणला काय दुखायले, हे असं असं कसं झालं असेल बाबा, म्हणला अचानक यप आहे. हे विचार करायला हातात पत्र घेऊन, असं कसं झालं असेल. आता पत्नीचंच असल्यामुळं त्याचं म्हणणं आता जमतच नाही. हल्टिंग गाडी माहिती ना, हल्टिंग मुक्कामी, निघाले की संध्याकाळच्या मुक्कामाच्या गाडीनं. बरं ह्या सगळ्या दोस्तांनी घरी थोडंच सांगितलं गावाकडे त्याच्या, आम्ही असं असं पत्र पाठवलं म्हणून. गावाकडे आला, गेल्या गेल्या आईला, घरी आल्या आल्या आईला विचारलं, आई तिला काय झालंय म्हणला. आई म्हणली कुठं काय झालंय, नाही खरंच सांग की म्हणला तिला काय झालंय. ती म्हणली कुठं काय झाले आई, तू कसं काय आला, काल परवाच गेलता की. सांगण झालीस म्हणला, तू नाही सांगितलं म्हणून काय झालं म्हणला. बाबाला विचारतो. वडील, आता वडील ते 4-5 पावसाळे जास्त बघितलेले, बैठकीत वडील होते. वडिलाला जाऊन विचारलं, मला काय झालंय म्हणला तिला. वडील म्हणले काही झालं नाही, तू कसं काय आला हे सांग. असं का करायला म्हणला, आई सांगण झाली, तुम्ही सांगण झाली, खरंच सांगा की तिला काय झालंय. वडील म्हणले काही झालं नाही, तू कसं काय आला. ह्यानं काय असं बोलायला सुरुवात केली, तुम्ही नाही सांगितलं म्हणून काय झालं म्हणला, मला माझ्या मित्राकडून कळालंय. मग वडील म्हणले काय कळाले मित्राकडून. यानं पत्र काढलं खिशातलं आणि वडला, हे काय म्हणला, तुम्ही नाही कळविलं म्हणून काय झालं म्हणला. आता ते वडील आहेत, मी म्हणल्यावर अनुभवी आहेत. वडिलांनी पहिली वळ वाचली, तुला कळवण्यात अत्यंत दुःख होते की तुझी पत्नी सौभाग्यवती विधवा झाली, तू गावाकडे लवकर परत ये. एवढं वाक्य वाचल्यावर त्याच्या तोंडाकडे बघितलं, 2 कडेल हाणल्या थोबाडीमध्ये, आणि त्याला सांगितलं, बेट्या तू मेल्याशिवाय तुझी बायको कशी विधवा होईल. हो की म्हणला, या पाय
हे शहाणा, हे ज्ञानी. असे कित्येक ज्ञानी तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बघितलेले आहेत. विठाला विठाला